थोडं कमी आहे। माझ्या वडिलांची इच्छा होती या ठिकाणी 5 मिनिटं का होईना बोललं पाहिजे। मी एक प्रसंग सांगत आहे। एका गावामध्ये एका फार मोठ्या माणसाचं लग्न होतं आणि लग्न असल्यानंतर लहान पोरं 1-2 होती। त्यावेळेला फार जेवणाची ह्याची आबळ असायची आणि फार मोठ्या माणसाच्या लग्नाला म्हणले आपण जायचं। आणि त्या ठिकाणी जात असताना अतिशय उन्हाळ्याचा दिवस पायात चप्पल नाही अशा परिस्थितीमध्ये ती मुलं लग्नाच्या मंडपामध्ये पोचल्यानंतर फार मोठं थाटामाटात शाही लग्न होतं। त्या ठिकाणी पळत पुढच्या लाईनला ती मुलं गेल्यानंतर पुढे बसली। तिथले संयोजक मंडळ असतील आणि कोण असतील त्या ठिकाणी त्या मुलांना उठवलं आणि पाठीमागे बसवलं। अतिशय मनामध्ये त्यांना वाईट वाटलं, आम्ही एकट्या लांबून चालत आलेलो आहे आणि आम्हाला पाठीमागे बसवलं। परंतु काय हरकत नाही, लग्न लागलं, सत्कार सोहळा झाला, सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्या ठिकाणी जेवणाची वेळ आली। जेवणाची वेळ आल्यानंतर त्याच्यामधले एक मुलगा होता, मला पाणी पिऊ नको, जे 4 गुलाबजाम कमी जातील। आणि 2 मित्र त्याची एक बहीण, तिघजणी भरपूर असं जेवण केलं आणि परतीचा प्रवास आला। चालत असताना वाटणी अगदी एक गावाच्या नजीक आल्यानंतर एका झाडाखाली थांबली। झाडाखाली थांबल्यानंतर त्याच्यातलीच एक मुलाची आई होती, तिच्या एक चरवीभर तिच्याकडे पाणी होतं, ती काय पिली, दुसरा पोरगा पेला, अनेक एक पोरगा त्या मुलीपर्यंत पाणी येतोपर्यंत पाणी संपलं। ती भरपूर जेवल्यामध्ये तिच्या पोटामध्ये असं कसमुक झालं, घाम आला आणि त्या मुलीचा मृत्यू झाला। आणि त्याच वेळेस बाळू मामाचा बघा त्या परिसरामध्ये मेंढरा आलेले होते, म्हणले बाळू धनगर मेलाला जित्ता करतो, गावातली म्हणले पिकं चारतो, असं करतो तर ही मुलगी जिवंत करील। आणि मामाच्या तळावर मुलगी नेली आणि त्या ठिकाणी सांगितलं ही मामा मुलगी करे। मामा म्हणले मृत्यू आणि जन्म हे काय अटळ आहे, हे होणारच नाही म्हणले, पण तुझा देव असला तरी ही मुलगी जित्ती करून दाखव। त्या ठिकाणी त्या आईच्या डोळ्यातनं गळागळा पाणी वाहू लागलं। पाणी वाहत असताना बाळू मामाची नजर झाली आणि म्हणले बाकी कोणी काय, म्हणलं मामाने लक्ष दिलं नाही, पण त्या आईच्या डोळ्यातनं गळागळा पाणी वाहत होते। म्हणले टाका घोड्यावर, मुलगी टाकली। एक दिवस गेला, दुसरा दिवस म्हणली काय बाळू धनगराच्या नादाला लागायचे, उचला मुलगी। परंतु त्या मुलीच्या आईनं मामाकडे बघितलं, म्हणले हे बाळू धनगर ज्या वेळेस आम्हाला सांगेल त्यावेळेसच आम्ही उचलणार। आकाशाकडे बघितलं, भंडाराची चिमट मारली, आकाशात टिपकं पडलं आणि उठ म्हणली तशी ताट केली। ती मुलगी उठून बसली, माझ्या बाळू मामाच्या मध्ये जिवंत करण्याची ताकद आहे। बोला बाळू मामाच्या नावाने। आणि त्या ठिकाणी मी एक वीर देवस्थानचा बाकमुखकार आहे। मी या ठिकाणी नावाजलेले आणि मोठे कारभारी, या कारभाराचे 1-2 मिनिटं 7 नंबरचे कारभारी कसे झाले हे सांगतो। तात्यासाहेब धनगर या अतिशय सर्वसाधारण कुटुंबातले होते आणि ते आदमापूरला एकामेकाच्या नादाने दर्शनाला जायचे धनगर तात्या। आणि त्या ठिकाणी त्यांना नाद लागला,
महिन्यातनं 4 महिन्यातनं 2 महिन्यात चांगलं केलं, परंतु मलम लावल्यानंतर त्याच्या अंगाला मुंग्या लागल्या. मुंग्या लागल्यानंतर तो खरू झालेला माणूस सरपू लागला. काय ना मला गाण लावलं आणि एक वाट्याने बेवडं चाललेलं असतं. ऊसाचं टिपरं खात 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 चाललेलं असतं. त्याला शिवी देतं आणि ऊसाचं टिपरं पिकून मारतं. हे चांगलं काम केलं का वाईट? वाईट केलं. परंतु ऊसाचं टिपरं मारलेलं असतं, त्याच्यामुळे त्या अंगावल्या मुंग्या त्या टिपऱ्यावर येतात. म्हणतो काय माणूस चांगला आहे. तर मला या गोष्टीतून एकच सांगायचंय, चांगल्या गोष्टीतून एखाद्या वेळेस वाईट होतं आणि वाईट गोष्टीतून एखादं चांगलं होतं. आयुष्यामध्ये काम करत असाल, तुम्ही व्यवसायामध्ये काम करत असाल, प्रपंचामध्ये काम करत असाल, एखादी गोष्ट तुमच्याकडून चुकीची झाली असेल तर त्याच्यामध्ये शिकायचं असतं, खचून जायचं नसतं. आपल्या मनामध्ये जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे. बरोबरच्या नावानं या ठिकाणी माझं 2 मिनिटं